नमस्कार, मी करणसिंह पवार. आपण पाहता एलएस मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला घेऊयात वेगवान बातम्यांचा आढावा. राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा अडचणीत आलेत, कारण यापूर्वी प्रथम वर्ग सत्र न्यायालयाने त्यांना सुनावलेली शिक्षा ही वरच्या कोर्टामध्ये सुद्धा कायम ठेवण्यात आली. शासकीय कोर्टातील 10% सदनिका गैरव्यवहार प्रकरणी 2 वर्षे कारावास आणि 10,000 रुपयांच्या दंडाची शिक्षा नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात कायम ठेवण्यात आली. जिल्हा सत्र न्यायाधीश PM बदल यांनी हा निर्णय दिलाय. या निकालामुळे माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार असून त्यांचं मंत्रिपद सुद्धा धोक्यात आलंय. कुंभमेळ्यात साधू गांजा फुकायला येतात असे वादग्रस्त वक्तव्यामुळे नितेश कराळे मास्तर अडचणीत आलेत. या वक्तव्याविरोधात विश्व हिंदू परिषदेने वर्ध्यात कराळे मास्तर यांच्या विरोधात गुन्हा नोंदवलाय. कुंभमेळ्यात जर साधू गांजा फुकत नसतील तर मी 10 लाख रुपयांचं बक्षीस देतो असे आव्हान सुद्धा कराळे मास्तरांनी दिलेत. या वक्तव्यामुळे मोठा वाद उफाळण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या PhD वक्तव्याच्या निषेधार्थ नांदेडमध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. यावेळी अजित पवारांच्या फोटोला जोडे मारत निषेध करण्यात आलाय. एकाच घरातील आमदार खासदार चालतात, मग विद्यार्थी का नाही असा सवाल करत विद्यार्थ्यांनी माफीची मागणी केली. यवतमाळच्या पुसदमध्ये गांजा तस्करी करणाऱ्या 5 आरोपींना पोलिसांनी अटक केली. यावेळी पोलिसांनी आरोपींकडून 10 किलोपेक्षा अधिक गांजा तस्करीसाठी वापरलेली वाहने आणि इतर साहित्य असा एकूण 8 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. पोलिसांनी सापळा रचत ही कारवाई केली. वाघोली पुणे 11 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आलाय. पुण्याच्या वाघोली परिसरात अवैध गुटखा विक्री विरोधात कारवाई करत 2 आरोपींना अटक केली आहे. पोलिसांकडून तब्बल 11 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. नांदेडच्या मुदखेडमध्ये मजुरीचे पैसे मागणाऱ्या अपंग मजुराला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत अपंग मजूर गंभीर जखमी झालाय. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आरोपी शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुण्याच्या दौंड शहरातील सांगली मनमाड मार्गावर ऊस घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटी झालाय. ट्रॉलीचे चाक निखळल्याने ट्रॉली रस्त्यावर पलटी झाल्याची घटना घडली. अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी मात्र झाली नाही. पंढरपूरच्या कासेगावातील यल्लमा देवीच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली. कासेगाव येथील यल्लमा देवी ही तमाम जोगती समाजाचं एक महत्त्वाचं धार्मिक स्थान आहे. पुढील 3 दिवस ही यात्रा सुरू राहणार आहे. बीडच्या माजलगाव शहरातील सिद्धेश्वर विद्यालयाची विद्यार्थिनी रेणू पंडितने आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले. रेणूने बीड, जालना आणि माजलगाव मधील स्पर्धेत यश मिळवलंय. तिच्या या यशाबद्दल कुटुंबीय, मित्रपरिवार आणि स्थानिक संघटना यांनी तिला अभिनंदन केलंय. नवी मुंबई APMC फळ मार्केटमध्ये वाहतूकदारांच्या दादागिरीमुळे गोंधळ उडालाय. जावक गेटवर सेस न भरल्याचा मुद्दा असताना वाहतूकदाराने सुरक्षा कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि धमकावल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ CCTV मध्ये कैद झालाय. बाजारात वाहनांच्या लांबच लांब रांगा निर्माण झाल्या असून पारदर्शक सेस आकारणी लवकर लागू करण्याची मागणी यावेळी करण्यात येते. वेगवान बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची. पाहत रहा एलएस मराठी.